नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता आपली थंडी खूप प्रमाणात कमी झालेली आहे आणि लख्ख असं ऊन पडतंय छान सकाळी सकाळीच असं मस्त ऊन पडतंय. पण घरामध्ये ना कितीही रोजचं पुसलं ना तरी एवढी धूळ येते असं वाटतं की म्हणजे आपण साफच नाही केलंय घर. आणि पहिले कसं छोटं घर होतं तर रोज संपूर्ण घरातून एक फडका पूर्ण फिरवला जायचा माझा. पण आता असं होतं ना की एक सेक्शन म्हणजे बेडरूम तर बेडरूम, हॉल तर हॉल असं होतं. म्हणजे डिटेल जेव्हा आपण पुसतो असंच वरचेवर जर फडका फडका मारायचा असेल तो रोज मारलाच जातो. पण एखादं सेक्शन पूर्ण वस्तू सगळ्या काढून पुसायचं म्हटलं तर मग खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. पण हे जे तुम्हाला दिसतं इथे माझा रोजचा हात फिरतो तरी बघा, हे बघा इथे किती म्हणजे डस्ट किती प्रमाणात जमा होते. आणि आता इथे काय झालं ना, सध्या आजूबाजूला कामं पण चालू आहेत आणि त्याच्यामुळे खूप धूळ येते. आणि जेवढं व्हाईट कलर तुम्ही घेणार ना तेवढं आपल्याला खूप सांभाळावं लागतं. व्हाईट कलरवर काय होतं ना, थोडंसं पण कुठे काही डाग लागलं किंवा काय तर लगेचच त्याच्यावरती दिसतं. पण दुसरी एक ॲडव्हान्टेजची तुम्हाला गोष्ट सांगू, की ह्या रंगापेक्षा दुसरा कुठलाच रंग असा शुभ्र आणि फ्रेश असा वाटणार नाही तुम्हाला. म्हणजे आता हा ओटा मी लावलाय, तर ओट्याच्या बाबतीत मी जेही मला विचारतात, की "ताई हा ओटा कसा आहे? लावला तर चांगला आहे का?" तर मी माझं अगदी जेन्युइन आणि प्रामाणिक मत तुम्हाला सांगते, की जर तुम्हाला रोज पुसायची सवय असेल, कंटिन्यू तुमच्या हातामध्ये रुमाल असलाच पाहिजे, तरच तुमचा ओटा पांढरा दिसेल. अन्यथा तुमचा ओटा थोड्या दिवसांनी कलरफुल दिसायला लागतो. म्हणजे खराब होतो खूप. हे मी खरंच मनापासून सांगते तुम्हाला, की खूप काळजी घ्यावी लागते. जेवण बनवताना जेव्हा फोडण्या देतो, फोडण्या उडतात, ते लगेचच पुसून घ्यावं लागतं. नाहीतर हळदीचे वगैरे डाग राहिले ना, तर ते लगेचच निघत नाहीत. तर मी सध्या माझ्याकडे एक लिक्विड आहे ना, ते यूज करते आणि त्याने ओटा म्हणजे एकदा तरी 2-2, 3-3 दिवसातून एकदा असा डीप क्लीन करते. म्हणून तो क्लीन होतो. नाहीतर ओट्यावर डाग पडतात ना, ते नॉर्मल हँड वॉशने सुद्धा निघत नाही. इतकं म्हणजे ते डाग गच्च बसतात. तर म्हणून अशा प्रकारे रोजच्या रोज क्लीनिंग खूप गरजेची असते. बघा काळा ओटा असतो ना, त्याच्यावर कितीही काही पडलं तर काहीच दिसत नाही, काहीच समजत नाही. पण बघा तुम्ही एवढा पांढरा ओटा असेल, तर एकूण एक गोष्ट त्याच्यावरची लगेच दिसून येते. तर आता इथे तुम्हाला बघताना असं वाटत असेल, की काय खराब झालंय? सगळं स्वच्छ तर दिसतंय. पण अगदी जवळून जाऊन बघितलं ना, तर खूप सारी धूळ म्हणजे मी जेवढा तो रुमाल फिरवते आणि जेवढा तो बुडवून आणते ना, तेवढं पाणी अगदी गढूळ होतंय. इतकी धूळ जमा होते. पण पांढऱ्या रंगावर सुद्धा कधी-कधी आपल्याला ती दिसून येत नाही. पण जर तुम्ही असं रेग्युलर पुसलं नाही घरामध्ये, कधीतरी 15 दिवसातून किंवा महिन्यातून जर असं तुम्ही पुसायला गेलात, तर खूप धूळ जमा होते. आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपला हात एकदा तरी म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा, एकदा तरी असा डीप क्लिनिंगचा हात फिरलाच पाहिजे. तरच काय होतं इतर ज्या अननेसेसरी गोष्टी असतात, आता किचनमध्ये बऱ्याच जणांच्या किचनमध्ये आता असे 2 प्लॅटफॉर्म असतात. एक मेन प्लॅटफॉर्म असतो जिथे आपला गॅस असतो, शेगडी असते आणि दुसरा हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म असतो. तर तुम्ही मेजर ज्या गोष्टी आहेत ना किचनच्या म्हणजे सजावटीच्या म्हणा किंवा काही स्टोरेज जसं मी आता ही पाण्याची भांडी ठेवली आहेत, तर हे तुम्ही सर्व ना सर्व्हिस प्लॅटफॉर्म वरतीच ठेवा. शक्यतो जेवढं कमी सामान ठेवता येईल तेवढं कमी सामानच ठेवा. पण तरीही आपल्याला हौस असते, हे पाहिजे, ते पाहिजे. तर मेजर सगळं सामान आहे ना सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर ठेवा. त्यामुळे काय होतं, की आपला जो मेन जो कामाचा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे जिथे आपली शेगडी आहे, तर तिथे जेवण बनवताना तुम्हाला पुरेशी जागा मिळते, की जिथे तुम्ही पोळ्या लाटू शकता. जर जेवण बनवलंय, फोडण्या दिल्यात, तर टोपं वगैरे ठेवू शकता. तर आणि दिसायला पण ते सुटसुटीत आणि चांगलं वाटतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल, की माझा जो शेगडीचा प्लॅटफॉर्म आहे, तिथे काहीही मी ठेवलेलं नाहीये. आणि हे जे रॅक तुम्हाला साइडला दिसतायत ना, तर हे खरंच खूप कामाचे आहेत. खूप कामाला आले मला. कारण रॅकमुळे ना खालचा जो पसारा आहे ना प्लॅटफॉर्मवरचा, तो बऱ्यापैकी कमी वाटतो. आणि असं रेग्युलर एक हात मारला खालून, एक फडका मारला, तर पटकन म्हणजे प्लॅटफॉर्म लगेच क्लीन होऊन जातो. आता हे जे ऑर्गनायझर मी क्लीन केलं ना, तर हे जवळपास मी 15 दिवसातून, 10 दिवसातून असा एक फडका मारते त्याच्यावर. कारण ते पण व्हाईट कलरचंच आहे, त्यामुळे खराब होतं लवकर.
पण दिसायला खूप क्लासी दिसतं. हे तुम्ही तुमच्या ड्रेसिंग टेबलच्या इथे पण यूज करू शकता. आणि माझ्या इथे किचनमध्ये आणि ओव्हरऑल घरामध्ये व्हाईट आणि वुडनचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्या हिशोबाने मला हे आवडलं आणि अगदी छोट्या-छोट्या म्हणजे क्यूट अशा दिसणाऱ्या गोष्टी मी हे फक्त इथे एकच ऑर्गनायझर ठेवलंय. बाकी काहीही शोभेच्या वस्तू मी अशा किचनमध्ये सेपरेट तुम्ही बघितल्या असतील काहीच लावलेल्या नाहीयेत. तर सध्या तरी हे एकच ऑर्गनायझर आहे आणि मी याच्यापेक्षा जास्त गर्दी अजिबात प्लॅटफॉर्मवर करणार नाहीये. नाहीतर काय होतं ना, खूप सामान वाटतं आपल्या किचनमध्ये भरपूर. आणि जितकं तुम्ही मोकळं ठेवाल ना, तितकं तुम्हाला साफ ठेवायला अगदी इझी पडतं. तर हळदी-कुंकूच्या व्हिडिओला तुमच्या सगळ्यांचं खूप प्रेम मिळालं. खूप साऱ्या छान-छान कमेंट्स तुम्ही सगळ्यांनी केल्यात आणि बघा पसारा अजून तसाच ठेवलाय सगळा. तर हे सगळं इथे जे ठेवलं होतं ना, तर इथून सगळं ते उचललं, तिथून पण सगळं पुसून घेतलं. कारण जेवढं आपलं घर मोकळं आणि जेवढं ओपन असतं ना, तेवढी जास्त डस्ट घरामध्ये येत असते. तर इथे हे किचनच्या ज्या ट्रॉलीज मी बनवल्या, त्या ट्रॉलीजसाठी मी हँडल लावले नाहीयेत. अशा प्रकारचे हँडल्स येतात. म्हणजे हँडल्समध्ये पण आता बरेचसे प्रकार आलेले आहेत. तर हे हँडल्स ना पुसायला खूप इझी आहेत आणि ट्रॉली ओपन करायला सुद्धा खूप इझी पडतात. आणि जे दुसरे आपल्या कड्यांसारखे जे हँडल्स येतात ना, त्यांचे स्क्रू बरेचदा खराब होतात आणि आपल्याला टोटली हँडल चेंज करावं लागतं. तर म्हणून हे कसे आतल्या आत दाबून पण राहतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. पण हे जे लॅमिनेशन्स लावलेत ना, ह्याच्यावर अशा प्रकारे हात नेहमी फिरवत राहावं लागतं. कारण इथून जसं म्हटलं की ओपन आहे, समोर पण खिडकी आहे, तर त्यामुळे खूप सारी धूळ इथे जमा होते. तर किचनच्या ज्या या ट्रॉलीज ज्या आहेत, त्या खालच्या ज्या ट्रॉलीज आहेत, त्या मी ओपनेबल बनवलेल्या आहेत. तर ह्याचा मी व्हिडिओ सुद्धा केलेला आहे आधी, की मी या ट्रॉली कशा प्रकारे बनवल्यात, काय-काय सेक्शन मी ह्याच्यामध्ये बनवलेत. तर त्याच्यामुळे ना खालच्या जाळ्या काढून आपल्याला व्यवस्थित खालून पुसून घेता येतं. तर आज आहे ना मी तुमच्यासोबत अगदी एक मस्त अशी छान अशी गोष्ट शेअर करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. ज्यांना खरंच गरज आहे ना, त्यांना ही गोष्ट खूप उपयोगी पडेल. तर मी मागवले आहेत ते म्हणजे बाप्पांचे आवडते असे गोड असे मोदक. तर आता उद्यापासून आता माघी गणपती येतील, माघी गणेशोत्सव सुरू होतील. तर म्हणून त्याच्यासाठी ज्यांना मोदक हवे आहेत, लागतील, तर त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असेल. पण त्याचे जे डिटेल्स आहेत ना, ते मी तुम्हाला पुढे शेअर करेन. तर असे बाप्पांनी माझ्या आज म्हणजे माघी गणपती यायच्या आधीच बाप्पांना मोदक हवे होते. त्यांची खूप इच्छा झाली असेल मोदक खायची, म्हणून बाप्पांनी मोदकांची अरेंजमेंट केली. तर हे जे मोदक आहेत ना, हे मला म्हणजे माझ्याच ओळखीचे आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुला मोदक म्हणजे हवे असतील तर तू इथून मागव. खूप छान मोदक आहेत त्या ताईंचे. तर नमिता शिंदे ताईंचं नाव आहे. कल्याण वेस्टला राहतात त्या. आणि मोदक मी फक्त आता तुम्हाला दाखवलेत, पण अजून मी स्वतः टेस्ट नाही केला आहे. कारण मी बाप्पांसाठी वाट बघत होती की त्यांनी खावेत आणि त्यानंतर मोदकाचं आपण सेवन करावं. तर मोदकाची म्हणजे मी स्वतः मोदक बनवते आणि माझे मोदक पण खूप छान होतात. तर त्याच्यामुळे मला कळतं बघितल्यानंतर की खरंच मोदक कसा आहे.
तर मोदक ना म्हणजे बघा, हा त्या बोलल्या जवळपास ताई 60 ग्रॅमचा मोदक आहे, 30 रुपयाचा एक मोदक आहे. आणि बऱ्याच जणांना आता असं वाटेल की किती महाग आहे, पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू की मी ऑनलाईनसुद्धा चेक केलं, मी स्विगीवर झोमॅटोवर सगळीकडे चेक केलं, तर एक मोदक 70-80 रुपयापर्यंत एक मोदक आहे त्याच्यावरती. तर हा 30 रुपयाचा मोदक मला खूप 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 त्यांच्या मानाने रिझनेबल वाटतो. प्लस दुसरी गोष्ट, जे स्वतः मोदक बनवत असतील त्यांना ते हे गोष्ट मान्य करतीलच की मोदक बनवणं ही खायची गोष्ट नाही आहे. म्हणजे मोदक खाणं ही खायची गोष्ट आहे, पण बनवणं ही खायची गोष्ट नाही आहे. मोदकांसाठी खूप मेहनत लागते. तर त्यांची उकड आहे ना जी दिसते वरून मला, तर उकड पण खूप परफेक्ट आहे त्यांचे. बघा मी मोदक तुम्हाला खोलून दाखवते, आतलं सारण पण खूप छान आहे. म्हणजे अगदी घरगुती, तुम्ही म्हणता ना घरगुती मोदक, त्याच्यामध्ये ज्यांना तूप घालून फोडून खायची सवय असेल तर ते तूप घालून खाऊ शकतात. त्यांनी केसर लावलंय छान. आणि बघा मी खाऊन बघते मोदक, तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल मला माहिती आहे. मी खाऊन बघते म्हणजे तुम्हाला मी एक्झॅक्ट रिव्ह्यू देईन किंवा एक्झॅक्ट सांगेन की कसं आहे मोदक. गणपती बाप्पा मोरया. सॉरी, मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. खूप 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 चविष्ट असा मोदक आहे. इतका छान बनवलाय ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे प्रमाण आहे ते इतकं परफेक्ट आहे ना ह्याच्यामध्ये. उकड अगदी परफेक्ट आहे, सारण अगदी परफेक्ट आहे. आणि खरंच एक बार खाओगे तो खाते रह जाओगे असा मोदक आहे. पण मला माहिती नाही आहे की ताई कोणाकोणापर्यंत पोहोचू शकतील, कुठल्या लोकेशनपर्यंत जाईल, कारण ही पेरिशेबल म्हणजे अशी हे नाही आहे, ड्युरेबल नाही आहे, जास्त वेळ राहणार नाही. त्यामुळे कुरिअर कुठपर्यंत जाईल मला माहीत नाही, पण बघू. तुम्ही कॉल करा, मी नंबर ताईंचा डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ह्याच्यात नाही ठेवत आता ही. तर मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की मोदक बऱ्याच जणांना वाटेल काय ह्याच्यामध्ये, तर घरी सगळेच बनवू शकतो, एवढं महागचं कशाला घ्यायचं. पण अशा माझ्या बऱ्याचशा ताई आहेत, असे माझे बरेचसे दादा आहेत की ज्यांना ही गोष्ट खायची आहे. ही अगदी आपली घरगुती म्हणजे आपल्या आईच्या हाताची चव देणारी अशी गोष्ट आहे. आपली पुरणपोळी आणि मोदक हे म्हटलं की आपला एक वीक पॉईंट असतो. तर म्हणून ज्यांना इच्छा आहे, पण ज्यांना पैसे पण आहेत पण करता येत नाही किंवा वेळ नाही आहे, तर अशांसाठी एकदम परफेक्ट गोष्ट आहे. माझ्या बोलण्यावर पण जाऊ नका, तुम्ही स्वतः मागवा. समजा तुम्ही जवळपास राहत असाल, अगदी डोंबिवली ठाण्यापर्यंत वगैरे, तर नक्की तुम्ही मागून बघा. आता आपले मागी गणपती येतात, गणपती बाप्पांसाठी तुम्हाला जर खरंच बनवायला वेळ नसतो किंवा आपले संकष्टी चतुर्थी असतात तेव्हासुद्धा आपल्याला कधी कधी वेळ मिळत नाही, तर असं आपण घरगुती, आणि त्या ताई घरगुती बनवतात. तुम्ही बघितलं की अगदी हळदीचं पान वगैरे घालून त्यांनी छान उकड केली आहे. आणि मी खरं सांगू काय टेस्ट आहे ह्या मोदकांची, खूप 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 भारी आहे. माझ्या बाप्पाला खरंच आवडले असतील, खूप बाप्पा खुश झालेत आज मोदक खाऊन. खूप छान मोदक बनवलेत ताईंनी. तर नंबर ताईंचा जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, इथे सुद्धा ब्लिंक होत असेल. तर तुम्ही मला माहीत नाही खरंच त्या कुठपर्यंत डिलिव्हरी करतात, तुम्ही नंबरवर कॉल करून विचारा. आणि तुम्हाला जर मोदक हवे असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. तर आता माझी तयारी चालली आहे ती म्हणजे की आता आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे ज्या आमच्या 3 विंग्स आहेत, तर 3 विंग्सचा आज हळदी कुंकू आहे. आणि हळदी कुंकूच्या निमित्ताने मला त्यांनी तिथे देवीची छान सजावट करायला सांगितले. तर मग म्हणूनच माझा विचार चालू आहे की नक्की कशा प्रकारे मांडू, हा साचा मांडू का आपण जे वस्त्र पूर्ण घालतो देवीला, महालक्ष्मी आईला, तसं करू.
तर असं काय काय म्हणून मी सामान सगळं काढून घेते. एक स्वरूप जरी साकारायचं म्हटलं तरी बऱ्याचशा गोष्टी लागतात आणि तुम्हाला माहिती आहे की मी काही पूजा मांडायचं म्हटलं तर मला सगळं साग्र संगीत लागतं. तर देवीला जे लागणारे वस्त्र आहेत, त्यानंतर जे पण दागिने आहेत, सगळं सगळं मी माझंच सामान घेऊन जाणार आहे. कारण प्रत्येकाकडून जर काही मागत बसलो तर मग आपल्याला कळत नाही हे सूट होईल का किंवा हे बरोबर बसेल का किंवा काय. म्हणून मी त्यांना म्हटलं की जे पण सामान आहे ते सगळं माझं मीच घेऊन येते, म्हणजे मला जे काही लागणार आहे तर ते समजेल. तर आता या साच्याच्या नुसार कुठला जो चेहरा आहे देवीचा मुखवटा तो सूट होईल, तर त्याच्या हिशोबाने मी साचा इथे बघते, हे मुखवटा इथे बघते. कारण तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे खूप सारे मुखवटे आहेत, पण साच्याच्या मानाने काही मुखवटे ना खूप मोठे वाटतात आणि काही मुखवटे खूप छोटे वाटतात. तर त्याच्या हिशोबाने एक जो मुखवटा आहे पद्मावती देवीचा, तर तो छान दिसतोय त्याला. आणि विचार करते की केसांची जी गंगावन आहे ते पण लावू का, ते पण खूप सुंदर दिसेल. तर अजून बऱ्याच गोष्टी माझ्या काढायच्या बाकी आहेत. अजून दागिने देवीचे काढायचे बाकी आहेत. त्यानंतर समया पण न्यायच्यात मला पूजेसाठी, तर समया घेऊन जायच्यात. तर समया पण स्वच्छ करायच्यात सगळ्या आणि त्यानंतर सगळं घेऊन जायचंय सामान. तर एक आपण जबाबदारी घेतली ना तर आपल्याला सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. तर असो, पण ही माझ्या आवडीची गोष्ट आहे आणि म्हणून फक्त ती माझ्यापुरतीच लिमिटेड न ठेवता मला असं वाटतंय की आणखीन जर लोकांना त्यातून आनंद मिळाला, आणखीन लोकांना जर त्याचे आशीर्वाद मिळाले आणि कदाचित म्हणतात ना की देवीचीच इच्छा असेल आणि त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या घडून येतात. तर माझं काम असं चालूच राहणार आहे आणि तुम्हाला उद्याच्या किंवा सोमवारच्या व्हिडिओमध्ये मस्त हळदी कुंकूचा आमचा प्रोग्राम वगैरे काही डिटेल्स बघायला मिळतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.